दामू अण्णा खूप मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. 3 ओव्हरचा सामना आहे आणि गोलंदाजीसाठी दामू अण्णा आणि गोलंदाजीसाठी दामू अण्णा नक्की ज्या संघाच्या विरुद्ध 4 ओव्हर कंप्लीट केला तो संघ होता स्वराज्य युवा प्रतिष्ठान. दामू अण्णाच्या गोलंदाजीचा अंदाज भल्या भल्या फलंदाजांना अजून घेता आलेला नाहीये. बघूया देवा टावरे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय बाला पाटील यांना सामनावी ट्रॉफी द्यायची आहे. नक्कीच हर्षल देखील त्या रेसमध्ये होते. मात्र सिनियर खेळाडू वय वर्ष 45 प्लस खेळाडूची आम्ही इथे निवड केलेली आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मधली एसटी वाकवलेली आहे. दामू अण्णा ऑन दी फायर. फलंदाज बाद देवा टावरे. चांगली धून. दामू अण्णा देखील खुश आहेत कारण की गावदेवी पूर्ण संघाचा एक मोठा मासा त्यांनी गलाला लावलेला आहे. या आधीच्या सामन्यात महेशने देखील काय झेल टिपला होता. वाईडिश लॉंग ऑनला जयेश पाटीलचा तो झेल आणि त्या सामन्याचा तो टर्निंग पॉइंट झेल झाला होता. नवीन फलंदाज आले संजय टावरे. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. जरा स्पीडअप करा. वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. सचिन पवार सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. रोहित शेठ चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. एक युवा नेतृत्व उद्योजक उद्योगपती सोनादेवी टेंबर. चेंडूला उडवलाय. अल्पेश चौधरी झेलच्या खाली. फलंदाज बाद संजय टावरे. बॅक टू द डगआउट. बघूया या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिकची प्रथमच संधी दामू अण्णा यांना निर्माण झालेली आहे. जितू फुलोरे खुश असतील. शैलेश चौधरी त्यानंतर अल्पेश चौधरी. वेलकम दीपकजी पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. दीपक पाटील वेलकम. या आपण मान्यवर कक्षामध्ये डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज आज गुरु म्हात्रे कापी खुश आहे. पहिल्या सामन्यात थोडेसे नाराज होते जेव्हा युवराजच्या हातामध्ये चेंडू होता आणि थोडेसे नाराज होते. मात्र सामना जिंकल्यानंतर चांगला आनंदोत्सव साजरा केला आहे. इथे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. अल्पेश चौधरीनं टिपलाय झेल आणि अजून एक फलंदाज फेल.
अगदी चांगला सावध पवित्र इथे स्वीकारलंय. 1-3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि काय कमालीची गोलंदाजी दामो अण्णा यांची. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघासमोर देखील पहिलं ओव्हर अगदी 4 ओव्हरचं फेकलं होतं. चांगली सुरुवात करून दिली होती. आपण नेहमी म्हणतोय सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला होतोय आणि इथे अगदी हा चेंडू देखील आलाय डॉट. म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव आणि 3 विकेट आणि नक्कीच हा जर सामना इथून टेमघर संघानं जिंकला तर सामनावीरच्या रेस मध्ये मी तर म्हणेन की दामोअण्णा हे प्रथम क्रमांकावर असतील यात मात्र शंका नाहीये. कारण की 3 ओव्हरचा सामना आणि पहिल्या ओव्हर मध्ये 1 धाव 3 महत्वाचे विकेट. अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी ही पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सध्या जितू फुलोरे यांच्या संघनायकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. कारण की जितू फुलोरे यांच्या खांद्यावर आता राजकीय क्षेत्रातील मोठ्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. इथे चांगला क्रिकेट क्लास क्रिकेट भालचंद्र टावरे यांच्या माध्यमातून एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न तिसरीचा प्रयत्न होतोय आणि ते तिसरी धाव अपूर्ण राहील. भालचंद्र टावरे थोडेसे नाराज आहेत कारण की स्ट्राईकला येणाऱ्या फलंदाजाला ठेवायचं होतं. मात्र आता बाला पाटील हे स्ट्राईकला असतील आणि न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत हर्षल. आतापर्यंत आपण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आहोत. 7 चेंडू फेकलेत, धावा बनलेत 3, गडीबाद झाले 4. आता हर्षलवर मोठी जबाबदारी आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बाला पाटील स्ट्राईकला आहेत. गती परिवर्तन चेंडू टाकलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावत आहेत महेश. सचिन पवारला सर्व सामन्याची सूत्र आता सोपवलेली आहेत. चांगले हिस्ट्रीरक्षक आहेत. त्यांना ठाऊक आहे आपल्याला हर्षलची विकेट हवी, बाला पाटीलची नको. अगदी आता 40+ क्रिकेट मध्ये देखील कित्येक चांगले खेळाडू आपल्या पूर्णपणे बुद्धीचा वापर करून क्रिकेट खेळत असतात. 8 चेंडूचा खेळ संपलाय. धावा बनलेत 4 आणि गडीबाद झाले 4. बघूया हर्षल डावखुऱ्या फलंदाजासमोर अल्पेश चौधरी. इथे हा चेंडू अगदी आपण पाहिला तर स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तिथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव. दुसरी पूर्ण झाली. दामोअण्णा धावताय. चेंडू हलवून चाललाय. थांबलाय की सीमापार थांबलाय. धावा किती धावून पूर्ण झालेत? हरीश सर आणि कमल सर या चेंडूवर धावा किती पूर्ण केलेत फलंदाजांनी आम्हाला निर्णय कळवा. यस, चेंडू सीमापार गेले की नाही ते पाहायचं आहे. कमल सर किती धावा आहेत? 4 की 5? 4. यस, चेंडू सीमापार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबलाय. 4 धावा हर्षलनं धावून पूर्ण केलेत. 4 धावींनी संघाची टोटल 8. चेंडू टाकून झालेत 9 आणि 9 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. चला स्पीडअप करा. महत्वाच्या सामन्यात असे विघ्न येत राहतात. आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहिलं आहे.
पंच आपण देखील जरा सतर्क राहा. नक्कीच चांगले पंच आजच्या दिवसातून हरीश सर, कमल सर आणि सूर्यकांत मोरे सरांनी चांगली पंचगिरी देखील केलेली आहे. संपूर्ण दिवसातून 9 चेंडू 8 धावा आलेत. हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहिला आहे. इथे दुहेरी मनस्थितीमध्ये सध्या हर्षल यांना आपण पाहतोय. थोडासा दबाव जरूर हर्षल यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळतोय. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या ओव्हरची शिल्लक. हा चेंडू स्विंग अँड मिस. दामो अण्णांना 1, अल्पेश चौधरीनं 7. 5 चेंडू मध्ये आणि इथे आज शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अल्पेश चौधरी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हा चेंडू बघूया. अगदी हा चेंडू देखील स्टंपच्या वरून. सलग 3 चेंडू हर्षल या फलंदाजासाठी डॉट फेकलेत. 2 ओव्हर 4 बाद 8. एक शांत आणि संत सुरुवात. जगदीश नाईक, वंडरबॉय भिवंडी, जोशी 11 भादवाड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू जितू फुलोरे. ओव्हर नंबर 3 साठी शैलेश चौधरी एक चांगले गोलंदाज आहेत. भरपूर पर्याय आहेत या संघामध्ये. आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी युवराज. खरं तर युवराजनं आतापर्यंतचा प्रवास सोनादेवी टेमघर संघाचा इथपर्यंत केले असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की दिनेश पाटील समोर 2 मध्ये 4 असताना तो सामना युवराजनं या संघाला जिंकून दिलाय. शेवटचा आणि अंतिम 3रा ओव्हर. जितू फुलोरेचा पहिला चेंडू हलक्या हातानं चेंडूला ऑन दी ऑफच्या अंदाजाने खेळलाय योगेश बोबडे. चेंडूच्या समोर 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज कोण पाहतात पंच. यस, हर्षल. रेड कॅप इज गॉन. कोण है? सर आपण योग्य तो निर्णय द्या. बाला पाटील की हर्षल? यस, बाला पाटील अखेरकार बाद घोषित केलाय. धावसंख्या 10. विनय आलाय. न्यू बॅटर. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया शॉट फाईनला. दामोअण्णा एका टप्प्याने चेंडूला पकडतात. काय अंदाज घेतलाय. झेल भेटणार नाही मात्र एका टप्प्याने चेंडू मी पकडू शकतो हा अंदाज दामोअण्णानं बांधलाय. आणि चांगली फिल्डिंग. गुरु म्हात्रे खुश असतील कारण की हा चेंडू पकडल्यानंतर गुरु म्हात्रे खुश असतील. दामोअण्णा एक सिनियर खेळाडू आहेत. धावसंख्या 11. 11 धावा लागलेत 14 चेंडू मध्ये आणि उर्वरित 4 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शेष आहे. हा चेंडू प्ले डाऊन. फलंदाज विनय आउट झालेत.
नवीन फलंदाज यष्टीरक्षक मनोज. उर्वरित 3 चेंडू आहेत. धावा फक्त बनलेत 15 मध्ये 11. जितू फुलोरे सोनादेवी टेमघर संघाचे माजी संघनायक. त्यानंतर आपण पुढील नाव देखील नक्कीच घेऊ शैलेश चौधरी यांचा. ते देखील माजी संघनायक राहिलेत. इथे हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळला आहे. शैलेश चौधरी चेंडूच्या समोर आहेत. दुसरीची कॉलिंग खराब. फलंदाज मनोज. धावचीत बाद. हर्षल दबाव मध्ये आहे. नक्कीच धावा येत नाहीयेत. ची सुरुवात करणं
गावदेवी पूर्ण संघाला आता नितांत गरज आहे. ज्या पद्धतीने दामानं सुरुवात केली तशी सुरुवात करणारा गोलंदाज पूर्ण संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल का बघूया. अगदी शेवटच्या सामन्यातून खराब फलंदाजी आपल्याला नक्कीच पूर्ण संघाकडून पाहायला मिळालं. याचं मुख्य कारण की सोनादेवी टेमघर संघाची गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळाली. 18 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाज बघूया बाला पाटील नेहमीप्रमाणे. स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला आहेत किरण आणि गोलंदाज बाला पाटील. या सामन्यासाठी हरीश सर आणि कमल सर ही पंचांची जोडी आपण पाहतोय. आमचे सिनियर पंच सूर्यकांत मोरे. पाच वाजून 48 मिनिटं झालेली आहेत. 5:23 सामना आपण सुरू केला होता. बघूया बाला पाटील. चला सामना लगेच सुरू करा आपण. ज्या हनुमान सरवली नवीन 40+ आयोजित सरपंच चषकाचा हा क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. सिंगलना सोनादेवी टेमघर संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. बाला पाटील टुकिरान येथे प्ले डाऊन दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. बाला पाटीलनं फलंदाज बाद किरण.
8 म्हणजे अर्ध्या बनलेत आणि अर्ध्या बाकी आहेत. 7 मध्ये 8 आणि उर्वरित 11 मध्ये 8. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जयच करतायत. विनयनं दुसरा झेल या सामन्यातून टिपलाय आणि फलंदाज बाद महेश. मध्ये 8 आणि पहिल्या 8 मध्ये बनले 3 गड्याचे मोबदल्यात 8. राकेश टावरे टू सचिन पवार असा बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका अगदी बॅक टू दी बॉलर. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाहीये. डॉट बॉल येतोय. स्वतः गोलंदाज राकेश टावरेनं चेंडूला उचललाय. 9 चेंडू 8 धावा. सचिन पवारची बॅटचा आवाज अगदी संपूर्ण मैदानामध्ये येतोय. इथे फटका ऑन साइडला. धाव का घेतली जात नाहीये. इथे खेळाडू कक्षामध्ये अगदी आपल्याला आवाज पाहायला मिळतोय. सचिन षटकारावर थांबलाय. आता 8 मध्ये 8. राकेश टावरेला षटकार मारणं या कंडिशन मध्ये थोडस कठीण आहे. आता एक धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच धक्क्याने माणूस सुधारतोय आणि इथे सचिन पवार सुधारलेत. याआधी धक्का लागला होता त्याच्यावर धाव घेतली नव्हती. खेळाडू कक्षामधून आवाज आला आणि या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. 7 मध्ये 7 ची गरज. 9 बनलेत आणि 7 मध्ये 7. बघूया शैलेश चौधरी स्ट्राईकला आहेत. 7 मध्ये 7. बॅक टू दी बॉलर. इथे एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. सचिन पवार डेंजर एंडला. आपल्या घरामध्ये सुखरूप. धावा मिळतील 2. 2 ओव्हर 3 बाद 11. आता 6 मध्ये 5. सचिन पवार 3 चेंडू मध्ये 1 वर. तर शैलेश चौधरी 2 चेंडू मध्ये 4 वर. योगेश 0 वर. किरण 0 वर. महेशच्या बॅट मधून 4 मध्ये 5. आता 7 चेंडू आणि 5 धावा. सचिन पवार स्ट्राईकला आहे. अल्पेश चौधरी मागे राहिलेत. चर्चा कदाचित सुरू असेल की अल्पेशचा नंबर सचिन पवारला दिलाय. त्याचं उत्तर मात्र अजून सचिन पवारला बॅट मधून द्यायचं आहे की त्याला नंबर का दिलाय. बघूया. 6 चेंडू 5 ची गरज. गोलंदाज कुठला निवडला जाईल पूर्ण संघाकडून. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. किशोर पाटील नक्कीच अगदी याआधी आपण पाहिलंय. त्यांचे बंधू महेश पाटीलला देखील आई जोगेश्वरी जून आंदोलकीची जी स्पर्धा झाली होती तिथे दुखापत झाली होती आणि आज या स्पर्धेमध्ये किशोर पाटील यांच्या देखील पायाला दुखापत झालेली आहे. झेल मात्र त्यांनी घेतला होता. बघूया हर्षल आलाय. 6 मध्ये 5. हर्षल.
सचिन पवारच्या बॅट मधून हा विजयी षटकार थेट आमच्या समोरच्या कक्षामध्ये हा षटकार ठोकलाय आणि सचिनने देखील आमचा आवाज ऐकलाय. हा विजयी षटकार. अभिनंदन अभिनंदन सचिन पवार, ऑल टीम, सोनादेवी टेमघर, हाटलाक, टफलाक, गावदेवी पूर्णा, देवा टावरे, भालचंद्र टावरे, ऑल टीम आणि दोन्ही संघाचे खेळाडू आपण सामनावीर पारितोषिक घेण्यासाठी या. बाला पाटील पूर्णा आणि दामू अण्णा सोनादेवी टेमघर, दोन्ही संघाचे सिनियर खेळाडू आणि दोन्ही सिनियर खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आज चांगला खेळ इथे केलेला आहे. दामू अण्णा, आपण या नक्कीच या क्वार्टर फायनल सामन्यातून पहिला ओव्हर फेकला, एक धाव देत 3 महत्वाचे गडी बाद केलेत आणि दामू अण्णांना आपण देऊया सर्वप्रथम ट्रॉफी आणि त्यानंतर गिफ्ट हॅम्पर. संतोष भाऊ अजून एक द्या. यस, आपले मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर अमृत चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया.